नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर सायन्स विथ सुदर्शन या प्लॅटफॉर्मवर। ज्याही लोकांनी आरआरबीच्या पॅरामेडिकल कोर्सेससाठी फॉर्म भरलेला आहे, लॅबोरेटरी सुपरिटेंडंट, लॅब असिस्टंट, त्यांनी माझ्या या YouTube चॅनलला एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आणि माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे 9960157852 या व्हॉट्सअप ग्रुपला मी काही नोट्स प्रोव्हाइड करतो आहे। आपली बॅच आहे YouTubeला जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला हिस्टोपॅथॉलॉजीचा पार्ट 1 त्याचबरोबर काही त्या संदर्भातले व्हिडिओज जसं मायक्रोबायोलॉजी संदर्भातले झालं किंवा रिसेंटली मी काही जे बायोकेमिस्ट्री संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। पण ते कंप्लीट व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला बॅच जॉईन करावं लागेल। त्या नोट्स, त्या एमसीक्यू सेशन हे सगळं जर तुम्हाला हवं असेल तर एकदा 9960157852 या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि बॅच बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही जाणून घेऊ शकता। या बॅच मधून आतापर्यंत आरोग्य विभागामध्ये लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब असिस्टंट किंवा इतर पोस्ट साठी जवळजवळ 60 ते 70 मुलांचं सिलेक्शन झाले आहे। जिल्हा परिषद मध्ये देखील 10 पेक्षा जास्त मुलांचं सिलेक्शन या बॅच मधून झालेलं आहे। आरआरबी मध्ये आपली ही बॅच सुरू आहे। ज्या लोकांना या बॅच बद्दलची इन्फॉर्मेशन हवी असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि भेटूया। हा जो पार्ट आहे, हा सध्या तुम्हाला जो दिसत आहे, हा हिस्टोपॅथॉलॉजीचा पार्ट 2 आहे, ज्याचा काही पोर्शन, कारण की मॅक्झिमम पोर्शन जो आहे तो बॅच मध्ये मी पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे। जसं पहिल्या पार्ट मध्ये आपण फिक्सेशनचा काही पार्ट युट्यूबला अवेलेबल आहे पण तो पूर्ण पार्ट अवेलेबल नाही। त्याचप्रमाणे आता देखील डिकॅल्सिफिकेशन, डिहायड्रेशन, क्लिअरिंग एजंट हे जे पार्ट आहे हिस्टोपॅथॉलॉजी मध्ये, हे पार्ट सध्या YouTube चॅनलला अवेलेबल नाही। ती बॅच घेतल्यानंतर तुम्हाला अवेलेबल होतील। पण सध्या YouTubeला मी तुम्हाला ॲज अ डेमो म्हणून इन्फिल्ट्रेशन, इम्प्रेग्नेशन आणि एमेंडिंग जी प्रोसेस आहे त्याला एक्सप्लेन केलेलं आहे। बघूया व्हिडिओमध्ये। सो मित्रांनो, आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट स्टेपकडे। याच्या आधी आपण काय बघितलं होतं, हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पहिली स्टेप आपण बघितली होती फिक्सेशन। फिक्सेशन याच्यासाठी गरजेचं होतं की जो टिश्यू आहे त्याच कंडिशनमध्ये तो तसाच राहावा, याकरता आपण फिक्सेशन बघितलं होतं। दुसऱ्या स्टेपमध्ये आपण डिकॅल्सिफिकेशन बघितलं होतं, ज्यामध्ये आपण जर तो हार्ड टिश्यू असेल, बोन टिश्यू असेल, जर त्याच्यामधून डिकॅल्सिफिकेशन, त्यातलं जे कॅल्शियम आहे ते निघणं गरजेचं आहे। सॉफ्ट टिश्यू असेल तर डिकॅल्सिफिकेशन नाही केलं तरी पण चालेल। त्याच्यानंतर डिहायड्रेशन, त्यामध्ये असलेलं जे वॉटर कंटेंट आहे त्याला रिमूव्ह करणं डिहायड्रेशन आहे। आणि त्याच्यानंतर आपण क्लिअरिंग एजंट आपण बघितलं होतं की ज्यामध्ये आपण त्यामध्ये असलेलं जे सगळं कंटेंट आहे, त्याला जो सेल आहे, टिश्यू आहे, त्याला आपल्याला एकदम ट्रान्सपरंट बनवायचं होतं, म्हणून त्यातला सगळं कंटेंट आपण क्लिअर केला होता क्लिअरिंग एजंटच्या माध्यमातून। आणि आता पुढे आपण जातो आहे आपल्या नेक्स्ट स्टेपवर, त्याचं नाव आहे इन्फिल्ट्रेशन अँड इम्प्रेग्नेशन। आता इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय, याच्या आधीची स्टेप कोणती होती, त्याच्यामध्ये आपण क्लिअरिंग एजंट केलं होतं। हा जर समजा टिश्यू असेल, त्या टिश्यू मध्ये मे बी काही ना काही प्रमाणामध्ये काय असेल, त्या टिश्यू मध्ये काही ना काही प्रमाणामध्ये क्लिअरिंग एजंट असेल, ते क्लिअरिंग एजंटला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये पॅराफिन वॅक्स टाकायचं आहे किंवा त्याला क्लिअर करण्याची जी प्रोसेस आहे, म्हणजे आतापर्यंत हा जर टिश्यू असेल त्याच्यामध्ये सर्वात आधीच्या स्टेपमध्ये आपण आतापर्यंत क्लिअरिंग एजंट टाकलं होतं, सो दॅट तो टिश्यू, तो सेल काय होऊन जाईल, ट्रान्सपरंट होऊन जाईल, मायक्रोस्कोपीसाठी क्लिअर होऊन जाईल। पण त्यामध्ये जर काही प्रमाणामध्ये क्लिअरिंग एजंट असेल तर आपल्याला व्यवस्थित रिझल्ट येणार नाही, म्हणून तो क्लिअरिंग एजंट रिमूव्ह करणं गरजेचं आहे। आणि यामध्ये टिश्यू मध्ये असलेला क्लिअरिंग एजंट बाहेर आणण्याच्या प्रोसेसला म्हटलं जातं इन्फिल्ट्रेशन। सो आपण इन्फिल्ट्रेशन केलेलं आहे, बघा त्याबद्दल काय लिहिले आहे। सो इथे मी असं लिहिलं आहे इन्फिल्ट्रेशन। आता इन्फिल्ट्रेशन मध्ये क्लिअरिंग एजंट इज अ रिमूव्ह फ्रॉम द टिश्यू, म्हणजे हे जे टिश्यूच्या आतमध्ये काही ना काही प्रमाणात तर ते क्लिअरिंग एजंट असेल, त्याला रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला आपण इन्फिल्ट्रेशन असं म्हणतो। अँड पॅराफिन वॅक्स इज अ इम्प्रेग्नेट इन दिस टिश्यू, आणि या क्लिअरिंग एजंटला बाहेर काढायचं। मग आतमध्ये कोणाला टाकायचं, या क्लिअरिंग एजंटला आपण जर इथून बाहेर काढलं तर आतमध्ये आपल्याला टाकायचं असते पॅराफिन वॅक्स। आतमध्ये टाकायचं असते आपल्याला पॅराफिन वॅक्स। पॅराफिन वॅक्सला आपल्याला आतमध्ये टाकायचं असते आणि क्लिअरिंग एजंटला जो आतमध्ये आहे त्याला बाहेर काढायचं असते। तो जो क्लिअरिंग एजंट आहे त्या क्लिअरिंग एजंटला आपल्याला काय करायचं आहे, बाहेर काढायचं आहे। पॅराफिन वॅक्सला आतमध्ये टाकायचं आहे। क्लिअरिंग एजंटला बाहेर काढणं म्हणजे झालं इन्फिल्ट्रेशन। आणि इम्प्रेग्नेशनचा अर्थ असा होतो, इम्प्रेग्नेशन बघा तिथे बघून घ्या, इन दिस प्रोसेस पॅराफिन वॅक्स एंटर इनटू द नॅचरल कॅव्हिटी ऑफ द स्पेस ऑफ अ टिश्यू which gives them a solid consistency। आणि त्या सॉलिड कन्सिस्टन्सी या सेलला येणं का गरजेचं आहे, पॅराफिन वॅक्स आपण त्याच्यात टाकत आहे जेणेकरून त्याला एक सॉलिड कन्सिस्टन्सी यावी। तर सेक्शन कटिंगसाठी त्याला जो आपल्याला कट करायचं आहे ते प्रॉपर कटिंग झालं पाहिजे, म्हणून आपल्याला ते इम्प्रेग्नेशनची प्रोसेस करायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पॅराफिन वॅक्स टाकायचं आहे। सो एकदम सिंपल ह्या 2 स्टेप्स आहेत ज्या आपण क्लिअरिंग नंतर बघणार आहे। पहिला आहे इन्फिल्ट्रेशन, म्हणजे क्लिअरिंग एजंट जे याच्या आतमध्ये असेल त्याला बाहेर काढायचं आहे, ते म्हणजे झालं तुमचं इन्फिल्ट्रेशन। त्याचबरोबर
दुसरी जी स्टेप होती त्याला आपण इम्प्रेग्नेशन असं म्हटलेलं होतं, ज्यामध्ये आपण बघितलं होतं की सर्वात पहिले क्लिअरिंग एजंट जे आपण आधी राखलेलं त्याला रिमूव्ह करणं म्हणजे इन्फिल्ट्रेशन झालेलं आहे. आणि इम्प्रेग्नेशनचा अर्थ असा की त्यामध्ये आपल्याला पॅराफिन वॅक्स टाकायचा आहे. सो त्या टिश्यूमध्ये, त्या सेलमध्ये ज्या काही कॅव्हिटी आहे त्याला फुलफिल करायचं आहे त्या पॅराफिन वॅक्सनी, आणि त्या प्रोसेसला म्हटलं तर इम्प्रेग्नेशन. बरं, हे आपण पॅराफिन वॅक्स टाकत कशासाठी आहे? याच्यामध्ये पॅराफिन वॅक्स टाकल्यानंतर त्याला जी एक सॉलिड कन्सिस्टन्सी येईल, त्याच्यामुळे त्याचं सेक्शन कटिंग जे आहे ते एकदम इझी होऊन जाईल. सो हे सगळं जे आहे ते इम्प्रेग्नेशन आणि इन्फिल्ट्रेशन बद्दल आपण बघितलं आहे. याच्या नंतरची स्टेप म्हणजे 6वी स्टेप पर्यंत आता जाऊन पोहोचलेलो आहे, आणि त्या प्रोसेसला म्हटलं तर इम्बेडिंग. इम्बेडिंगचा अर्थ काय होतो याला आपण थोडंसं समजून घेऊया. एक पर्टिक्युलर एल शेपचा, 2 एल शेपचे असे सॉलिड मेटॅलिक ब्लॉक असतात. ठीक आहे, असे सॉलिड एल वेगवेगळे असतात, ते असे सॉलिड मेटॅलिक बॉक्स वेगवेगळे असतात. त्याला जर आपण असं कंबाईन केलं त्याचा एक स्क्वेअर बनतो, आणि त्या स्क्वेअरमध्ये टाकलं जातं लिक्विड पॅराफिन. ठीक आहे, त्याला मेल्ट केलं जातं लिक्विड पॅराफिनला आणि त्याच्यामध्ये टाकलं जातं. काय होईल तुम्ही विचार करा, लिक्विड पॅराफिन वॅक्स फॉर्म मध्ये आहे. वॅक्स म्हणजे पॅराफिन वॅक्स आहे. ते पॅराफिन वॅक्स जो आहे आपला मेणबत्तीचा वॅक्स असतो, बस तसाच काहीतरी असतो तो, पण थोडासा मेडिकल फॉर्म मधला असतो. जर आपण त्याला मेल्ट केलं तर तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो. अशा एल शेप मध्ये जर ते मेल्ट केलेलं पॅराफिन वॅक्स मी जर टाकलं, पहिले ते लिक्विड फॉर्म मध्ये राहील, पण काही वेळानंतर तो सॉलिडिफाय होऊन जाईल, तो ब्लॉक बनून जाईल. त्याच्यानंतर हे मेटलचे जे काही एल शेप होते ते आपण काढू शकतो. ठीक आहे, सो आता आपल्याला काय करायचंय, तसंच एक असा एक शेप बनव, किंवा ते कॅसेट्स पण येतात, माऊल्ड म्हणतात त्याला. माऊल्ड म्हणजे काय, देवी देवतांचे प्लास्टर ऑफ पॅरिसचे पहिले मूर्त्या बनत होत्या. तर काय होत होतं, त्याच्यामध्ये ते प्लास्टर ऑफ पॅरिस आधीच बनलेला एक ढाचा राहत होता, त्याला माऊल्ड असं म्हणतात. त्याच्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस टाकलं की ते मूर्त्या तयार होऊन जातात. तो जो ढाचा असतो ना त्याला माऊल्ड असं म्हणतात. आता कॅसेट्स पण येतात, तुम्ही बघू शकता. मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला या संदर्भातली जी काही कॅसेट्स आहे किंवा माऊल्ड जे आहे त्या संदर्भातले फोटोज नक्की टाकेल. सो मित्रांनो, ही जी एल शेपची जी काही बार्स असतील त्याच्यापासून माऊल्ड असतील, त्याच्यामध्ये आपल्याला लिक्विड पॅराफिन टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय होईल तुम्हाला माहिती आहे, तो सॉलिडिफायला होईल. तर त्यावेळेस थोडंसं पहिले लिक्विड पॅराफिन टाकल्यानंतर त्याला आपण सॉलिडिफाय होऊ द्यायचं, आणि त्याच्यानंतर त्याच्या सेंटरमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, इथे तुम्हाला तुमचा सेल टाकायचा आहे, तुमचा टिश्यू टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावर काय टाकू शकतो, लिक्विड पॅराफिन लिक्विड फॉर्म मध्ये टाकू शकतो. काही वेळा तर ते माऊल्ड होऊन सॉलिडिफाय होऊनच जाईल. आणि हे रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला एक असा ब्लॉक मिळेल जो पूर्णपणे साइडनी त्या सेलला, त्या टिश्यूला कशाने कव्हर केलेला आहे, त्या लिक्विड सॉलिडिफाय झालेल्या लिक्विड पॅराफिन वॅक्सनी आपल्याला म्हणजे ब्लॉक तो एक तयार मिळेल की सेल किंवा टिश्यू सेंटरमध्ये आहे, आजूबाजूनी पूर्ण लिक्विड पॅराफिन वॅक्स जे सॉलिडिफाय झाला आहे असा एक पूर्ण बिस्किट सारखा सॉलिडिफाय आपल्याला मिळून जाईल. आपण का बरं हे सगळं करतो आहे, कारण की याच्यानंतर आपल्याला याच्या वरची जी लेअर आहे, ते सेलची जी लेअर आहे ती काढायची आहे. तर ते काढत असताना त्याला एक बेस मिळावा म्हणून आपण हे सर्व सॉलिडिफाय ते बिस्किट फॉर्म मध्ये जे बनवलं आहे, एक ब्लॉक जो बनवला ज्याच्यामध्ये सेल पण आहे, पॅराफिन वॅक्स पण आहे, ती लेअर आपल्याला मिळाली पाहिजे. बरं, ही लेअर मिळाली त्याच्यानंतर आपल्याला त्याला कुठे टाकायचं आहे, तर त्याला आपल्याला टाकायचं आहे, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही लहानपणी ते गोळे खाल्ले आहे का, गोळे ज्याच्यामध्ये बर्फाचा गोळा असतो, त्याला कसं ते बर्फाचा एक पूर्ण गोळा बनवतात, किंवा ते एक बर्फाची लादी असते आणि तो किसत राहतो, आणि खाली मग काय येतो, त्याचा बर्फाचा लगदा बाहेर आलेला भेटतो, क्रस्ट फॉर्म मध्ये आईस तुम्हाला पाहायला मिळतो. बस तसंच ही प्रोसेस आहे, एकदम तसं तर आईस गोळ्यावर तर करणार नाही, पण हा जो ब्लॉक आता बनलेला आहे ज्यामध्ये पॅराफिन वॅक्स आहे, सेंटरमध्ये सेल आहे, त्या एका मायक्रोटोन नावाची एक मशीन असते जी सेम ते आईस गोळ्यासारखी आहे तशा सारखी असते. मी असं नाही म्हणणार, समजायसाठी इझी व्हावं म्हणून मी सांगतो आहे. सो तो जो पॅराफिन वॅक्स आणि सेंटरमध्ये जे काही सेल किंवा टिश्यू त्याचे आहे, तो जो ब्लॉक बनलेला आहे त्याला आपल्याला त्या आईस गोळा बनवते तशा टाईपची जी मशीन असते त्याला आपण मायक्रोटोन मशीन म्हणतात, त्याच्यामध्ये टाकलं जातं. आणि ते मेकॅनिकली जसं फिरतं त्यामध्ये एक बारीक पतली लेअर बाहेर पडत जाते. वरची लेअर निघेल, त्याच्यावरची लेअर निघेल, त्याच्यावरची निघेल. पहिले तर लिक्विड पॅराफिनची लेअर निघत जाईल, पण नंतरची जी लेअर असेल ती इतकी पातळ असेल, त्याच्यामध्ये तो टिश्यू जो इथे आपण मध्ये पॅराफिन वॅक्सचा तर लेअर निघेलच, पण त्याचबरोबर तो जो सेल होता, टिश्यू होता, त्याची लेअर देखील एकदम पातळ लेअर निघेल, ज्याची आपण मायक्रोस्कोपी करू शकू अशा प्रकारची. सो हे जे इमेंडिंग आहे त्याला सिम्पली जर समजून घ्यायचं असेल तर एखाद्या एल शेपचं किंवा कॅसेट्स पण भेटायचं प्रॉपर. आता आपल्या टिश्यूचा साईज किती आहे त्या हिशोबाने ते माऊल्ड किंवा ते जे अरेंजमेंट आहे ते आपल्याला करायची. एल शेपची असे 2 आपण माऊल्ड घेऊन घेतले, त्याच्यामध्ये लिक्विड पॅराफिन मेल्ड फॉर्म मध्ये टाकलं, काही वेळानंतर ते सॉलिडिफाय झालं, त्याच्या सेंटरमध्ये आपण टिश्यू टाकला, त्याच्यावर पुन्हा लिक्विड पॅराफिन टाकलं, जे थोड्या वेळानंतर पुन्हा सॉलिडिफाय झालं. तो एक ब्लॉक आपल्याला मिळाला पॅराफिन वॅक्सचा जो सॉलिडिफाय झाला आहे, आणि सेंटरमध्ये आपल्याला तो सेल देखील मिळाला.
त्याच्यानंतर आपण त्याला आईस गोल्यासारखी जी मशीन होती ज्याला आपण काय म्हटलं आहे मायक्रोटोन त्याच्यामध्ये टाकलं, त्याच्यामुळे एक थिन लेअर जी आहे ती लेअर आपल्याला मिळायला लागली आणि त्या लेअर मधून आपल्याला तो टिश्यू एकदम स्लाइड फॉर्म मध्ये भेटला, ज्याचं पुढे जाऊन आपण मायक्रोस्कोपी चांगल्या प्रकारे करू शकणार आहे. सो आता इथे काय लिहिलं आहे त्याला समजून घेऊया. सो लेअर ऑफ अ पॅराफिन वॅक्स enter in a section around the specimen. म्हणजे आपल्याला काय करायचे आहे की लेअर ऑफ पॅराफिन वॅक्स, एक पॅराफिन वॅक्सची पूर्ण लेअर क्रिएट करायची. मी सांगितलं तुम्हाला आपल्याला याच्या भोवती पूर्ण पॅराफिन वॅक्स घेऊन घ्यायचं आहे. द लेअर ऑफ अ पॅराफिन वॅक्स एंटर इन अ सेक्शन अराउंड द स्पेसिमेन. तर स्पेसिमेन सेंटर मध्ये राहील आणि त्याच्या अवतीभोवती पूर्णपणे कोण असणार आहे, पॅराफिन वॅक्स असणार आहे, विच इज अटॅच विथ द मायक्रोटोन. आणि ते जेव्हा लेअर एक तो ब्लॉक बनून जाईल, ते बिस्किट सारखा एक पोर्शन पूर्ण त्याचा बनून जाईल, तर त्याला आपल्याला मायक्रोटोन मशीन मध्ये टाकायचं आहे. विच अटॅच विथ द मायक्रोटोन अँड कटिंग इज डन. त्याच्यानंतर आपल्याला त्याची कटिंग करायची. एक बारीक थिन लेअर जी असते ना, जसं आपला टॉयलेट पेपरचं एकदम थिन लेअर बाहेर पडते, त्याची पडत राहते, तशा प्रकारे ह्या ब्लॉकच्या लेअर्स बाहेर पडत राहतात आणि त्याच्यावर काही वेळानंतर पहिले तर तो फक्त पॅराफिन वॅक्स जो आहे तोच निघत राहील, पण नंतर अशी लेअर राहील की आजूबाजूनी त्या लेअरमध्ये पॅराफिन वॅक्स राहील, पण सेंटरमध्ये तो तुम्हाला सेलची जी एकदम बारीक लेअर आहे ते देखील मिळेल. सो याच्यासाठी म्हणजे जे इमेंटिंगसाठी मी तुम्हाला सांगितलं पॅराफिन वॅक्स तर वापरतात, मोस्टली तोच वापरला जातो, पण जिलेटिन पण आहे, सेलोडाईन पण आहे आणि नायट्रो सेल्युलोज पण आहे, असं सगळं वापरतात. सो मित्रांनो आपण काय बघितलं, पहिला स्टेप आपण 4 कव्हर केलेला आहे. इन्फिल्ट्रेशन म्हणजे हा जो सेल होता याच्यामध्ये जे क्लिअरिंग एजंट होतं त्याला बाहेर काढणं. त्याच्यानंतर आपण बघितलं इम्प्रेग्नेशन, याचा अर्थ त्याच्यामध्ये पॅराफिन वॅक्स टाकणं, त्याच्यामधल्या स्पेसमध्ये तो जाईल जेणेकरून तो सॉलिडिफाय होईल आणि सॉलिडिफाय झाल्यामुळे त्याला कटिंग, त्याचं सेक्शन कटिंग जे आहे ते प्रॉपर होऊ शकेल. त्याच्यानंतरची स्टेप आपण बघितली होती इमेंटिंग, ज्याच्यामध्ये आपल्याला एका ब्लॉकमध्ये एल शेपचे जे माउल्ड्स असतात त्याच्यामध्ये पॅराफिन वॅक्स टाकायचं लिक्विड फॉर्म मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला सेल टाकायचा, तो ब्लॉक थोडासा सॉलिडिफाय होऊ द्यायचा, त्याच्यावर पुन्हा लिक्विड पॅराफिन टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याला मायक्रोट्यून, ते जो ब्लॉक बनेल त्याला मायक्रोट्यून मशीन मध्ये जर तुम्ही लावलं, त्याच्या ज्या लेयर्स बाहेर निघत जातील त्याला ऑब्झर्व तुम्ही मायक्रोस्कोपीमध्ये करू शकता. आणि याच्यासाठी फक्त लिक्विड पॅराफिनच नाही आहे, लिक्विड पॅराफिन वॅक्सच नाहीये, त्याचबरोबर जिलेटिन पण आहे, सिलिओडाईन्स पण आहे आणि नायट्रो सेल्युलोज पण आहे. सो मित्रांनो इथपर्यंत होता माझा हिस्टोपॅथॉलॉजीचा पार्ट 2. ज्या लोकांना आत्ताही बॅच जॉईन करायची आहे, तुमच्या कॉन्टॅक्ट मधल्या लोकांपर्यंत माझा व्हिडिओ नक्की पोहोचवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिस्टोपॅथॉलॉजी पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.